मी जितेंद्र कांबळे, गडिंग्लज तालुका, शिपूर माझं गाव आहे. माझी दूध संस्था आहे शिवलिंग दूध डेअरी. माझ्या संस्थेला पण नोटीस आलेला आहे. गेली 20-25 वर्षे आम्ही संस्थेचं गोकुळ आम्ही दूध घालतो. आमची संस्था जवळजवळ 20 वर्ष सभासद आहे इकडं गोकुळकडे, आणि तरीही आम्हाला नोटीस आलेली आहे. खरं तर अधिकाऱ्यांनी त्याचा पूर्ण चौकशी करून त्याचा आम्हाला नोटीस पाठवायला पाहिजे होती. गेली 20 वर्ष आमचं एकही दिवस आमचं दूध कमी कधी झालेलं नाही. हे कुणाच्या तरी सांगण्यावरून शिवाजी पाटील साहेब किंवा तो आपले बेलवाडे साहेब यांना मुळात दूध आणि दूध संस्था म्हणजे काही माहीत नाही. दूध कुठं निघतं, कसं निघतं हेही माहीत नाही. बेलवाडी साहेब हे इथं येतात आणि हे समाजातल्या लोकांना असं चुकीच्या पद्धतीनं मार्गदर्शन करून लोकांच्या दुमत तयार करतात. खरं तर इथं जी संस्था आज इथं जे एवढ्या ताकदीनं आणि एवढ्या आत्मीयतेने ही लोक जे बोलायला आहेत, यांचे दूध आल्याशिवाय एवढ्या मनापासून आणि एवढ्या ताकदीनं एवढ्या तळपदेवनात इथे येऊन लोक बोलणार नाहीत. ह्यांच्या पाठीमागं शिवाजी पाटील साहेब असो नाहीतर आपले बेलवाडी साहेब असो, ह्यांच्या पाठीमागं कुठेतरी अदृश्य एक शक्ती आहे की ते त्यांच्या विचाराने पुढे जायला लागलेत. खरं तर ह्यांना शिवाजी पाटील साहेबांसारख्या आमदार झालेले आहेत आणि त्यांना काम करण्यासाठी खूप मोठी संधी आहे. त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये चांगलं काम करायला पाहिजे, लोकांचे प्रश्न घेऊन लोकांच्या समोर आले पाहिजे आणि त्यांनी लोकांसाठी काम करायला पाहिजे. खरं तर हे असं जर त्यांनी अशा पद्धतीने जर ते शिवाजी पाटील साहेब जात असेल तर चंद्रपूर तालुक्यात किंवा गडिंग्लज तालुक्यात अनेक संस्था आहेत की त्यांनाही यांनी नोटीस काढलेली आहे. ह्या सगळ्या संस्था त्यांच्यावर नाराज आहेत आणि त्यामुळे भविष्यात त्यांना जर निवडणूक जिंकायची असेल तर अशा पद्धतीने देऊन चालणार नाही. ह्या आमच्या संस्था ज्या आज इथं आलेल्या आहेत, ह्या प्रत्येक लोकांचं दूध इथं नेहमीच दूध चालू आहे. तरी त्या लोकांना नोटीस यांचा ऑडिट झालेला आहे, त्यांच्या निवडणुका झालेल्या आहेत. एवढं सगळं असताना जर प्रोसिडिंग क्लिअर आहे आणि अज्ञानीपणानं जर ह्या संस्थांना जर हे नोटीस देत असतील हे तर वाईट आहे. हे कुठेतरी षडयंत्र आहे आणि म्हणून हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी आम्ही ताकदीनं इथं लढणार आणि आम्ही न्याय मिळवणार. आज जर आम्हाला यांनी नोटीस दिल्या असतील इथं या म्हणून, तर ते अधिकारी कसं काय जातात? अधिकारी इथं हजर पाहिजे का नको सांगा? त्यांनी इथं आल्याशिवाय आम्ही इथं हलणारच नाही. आणि आज आमच्या सुनावणी झाल्याशिवाय आम्ही जाणार नाही. इथनं सुनावणी झाल्याशिवाय आम्ही इथनं जाणार नाही. सर आम्हाला इथं आता 10 वाजता बोलवलं आहे, मग ते अधिकारी तर उपस्थित पाहिजे का नको? आम्हाला जर ते एवढ्या संस्थांना बोलवून अधिकारी जर इथं उपस्थित राहत नसतील तर मग आम्ही दूध उत्पादकांनी काय करायचं हा प्रश्न आहे ना आमच्यासमोर.